मी सौ कांचन किरण बैरागे, राहणार बेलापूर, जिल्हा अहमदनगर व तालुका श्रामपूर। माझे दात म्हणजे नरम, गार, गरम काहीच खाता येत नव्हतं। बरेच ठिकाणी मी दवाखान्यात दाखवलं। त्यानंतर आमचे फॅमिली डॉक्टर सातदिवे सर यांच्याकडे आम्ही गेलो। सातदिवे सरांना सांगितलं तर ते म्हणे अहो आपण ठाकूर डॉक्टरांना दाखवू। ठाकूर डॉक्टरांना फोन केला। फोन केल्याबरोबर सर तिथं आले। त्यांनी माझा रिपोर्ट पाहिला, दाताची कंडिशन पाहिली। ते म्हणे फार अवघड कंडिशन आहे पण मी प्रयत्न करीन। त्यांनी आम्हाला एक आशेचा किरण ठाकूर सरांनी दाखवला। तोपर्यंत आम्हाला ठाकूर सरांचं हॉस्पिटल माहीत नव्हतं, कसं काय खूप भीती वाटत होती मनात। सर म्हणे मी प्रयत्न करेन, इम्प्लांट करू शकतो पण प्रयत्न करू आपण। तरी आम्ही तिथं गेलो। तिथं गेल्यानंतर सरांनी सर्जरीची तारीख ठरवली। मनात खूप भीती होती का आपली कंडिशन अवघड आहे, कसं होईल। पण ठाकूर सरांनी म्हणजे एकदम व्यवस्थित असं केलं। सर्जरीचा दिवस ठरला, म्हणजे खूप मनात भीती होती पण सर्जरीच्या दरम्यान पण सरांनी BP, शुगर सगळं प्रत्येक चेक करून केलं। सर्जरी चालू असताना खूप वेदना झाल्या, खूप त्रास झाला, पण वारंवार सर मॅडम विचारत होते का काही त्रास आहे का, ते 5 मिनटं थांबून घ्यायचे, पुढं ट्रीटमेंट चालू करायची का। म्हणजे एवढी काळजी मी पहिल्यांदा इथं ठाकूर हॉस्पिटलमध्ये पाहिली। आणि त्याच्यानंतर सर्जरी सक्सेस झाली, दुसरी सर्जरी पण सक्सेस झाली। आणि तशा आमच्या भावना जाग्या होऊ लागल्या की आपलं काहीतरी व्यवस्थित आहे, सर करतील। तिथलं सगळा स्टाफ, मॅडम, सर एकदम म्हणजे आम्हाला घरच्यासारखं वाटत होतं तिथं। इम्प्लॅन्ट सगळं म्हणजे दोन्ही सर्जरी पार पडल्या। त्याच्यानंतर इम्प्लॅन्ट केलं, फोन आला की आता तुमचे दात बसणार। त्या आनंदात मला बा कसं असेल, आपल्याला खाता येईल का, हे सगळं माझ्या डोक्यात विचार चालू होते। पण मग तिथं गेल्यानंतर सगळं व्यवस्थित, मला आता नरम, गरम, गार सगळं व्यवस्थित खाता येतं। आणि आज ठाकूर सरांनी खूप म्हणजे आम्हाला एक आशेचं किरण दाखवून हे माझ्या दाताचं इम्प्लॅन्ट केलेलं आहे। आणि तिथला स्टाफ पण सर्व 10 ते 12 जणांचा स्टाफ आहे, पण इतकं नम्रतेचं बोलणं आहे पेशंटबरोबर मी पहिल्या वेळेस ठाकूर सरांच्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं। सुसज्ज असं हॉस्पिटल आहे, सर्व नवनवीन अशा मशिनरी आहे, म्हणजे एकदा पेशंट इथं गेल्यावर पेशंटला बाहेर जाण्याची गरज नाही, एवढं सगळं अनुभव आहे। आणि नगरसारख्या जिल्ह्यात हे हॉस्पिटल आहे, सर्वांनी याचा फायदा घ्यावा एवढंच मी बोलते।